मग आता काय करायचं? तुम्ही पळून जाऊन लग्न करा, म्हणजे लव्ह मॅरेज. अरे पण पळून जायचं कुठं? पळून कुठंच नाही जायचं, डायरेक्ट कोर्टात लग्न लावायचं आणि घरी यायचं. घरी? हा, तो घरी म्हणजे माझ्या सासूरवाडीत. कहून तुला काही अडचण आहे का? तशी काही अडचण नाही म्हणा, फक्त मी माय आणि बाप मायावर खिजंदर सक. जाऊ दे, जास्तीत जास्त काय करणार आहे, मारण मर टिकोऱ्या खाली मारून थोडी टाकणार आहे. इतकं काय टेन्शन घेतो तू? जब प्यार किया तो डरना क्या. तुला काय मारता मला काय नाही ना. चिंगे, तू आता घरी जाय, बॅग भर आणि तिच्यामध्ये आधार कार्ड घे ध्यान करून. आता आपण डायरेक्ट भेटू कोर्टात. अरे बाळाओ, काय पाहिजे तुम्हाला? चॉकलेट खायचे का? ओ जग साहेब, आम्हाला चॉकलेट नाही पाहिजे. अरे रताळ्या, जग आहे का मी? जग नाही तर मग काय, गिल्लास का तांब्या? अरे खेकड्या, जज आहे मी, जज. मग मी काय करू, नाचू? काय काम आहे? कशाला तर पडले इथं? आम्हाला लग्न करायचंय. बालविवाह आणि होती घरी जा का? ओ जज साहेब, लहान नाही आम्ही. हिला 18 वर्ष पूर्ण होऊन 18 मिनिटं झाले आणि मला 21 वर्ष पूर्ण होऊन 1.25 महिना झाला. अरे तुम्हाला ढुंगण धुतायचं का? चालले लग्न करायला. आम्ही खरगटे राहू, नाही तर धुवायसाठी एखादा माणूस टुमाई येणार. तुम्हाला त्याच्याशी काय घेणं? लग्न लावून द्या चुपचाप. टेकून घ्या खुर्चीवर. लावा हो साहेब लवकर लग्न. तू कोण आहे? यायचा मित्र आणि साक्षीदार. बाळा, तुला फ्री मध्ये एक टीप देतो. तू ना बिना तिघळाची अंडरपॅन्ट घालून घे. काऊन? यायचं कोर्ट मॅरेज झाल्यावर सगळ्यात जास्त मार तू खाणार आहे. पोरीवाल्याकून बी आणि पोरावाल्याकून बी. कपडे फाटूस तर मारणार तू लोक. कोर्ट मॅरेजला कोर्ट मॅरेज कोण म्हणते? अरे कोट घालून करते ना, म्हणून कोर्ट मॅरेज. जर जग साहेबांना बनियान घालेला असती मग कोणती मॅरेज म्हणलं असतं? बनियान मॅरेज. शुभैस रे खेकड्या. नाव सांगा तुमच्या दोघांचे. मव नाव राहुल, हिचं नाव चिंगी. आडनाव? मव सर सपाटे, हिचं मळगुटे. चिंगे, याय ना तो यावर लग्नासाठी काही जोर जबरदस्ती केली का? नाही. रावल्या, तुला हिच्या संगच लग्न करून करायचंय? मायाकून हीच पटली म्हणून हिच्या संगच लग्न करायचंय. बर चिंगे, तो एक फोटो दे. हो जग साहेब, तुम्हाला लाज वाटते का पोरीला तिचा फोटो मागताना? अवा रानू मंडलची सस्ती झेरॉक्स कापी. तो हा फोटो मला माझ्या पाकिटात ठेवायला नाही पाहिजे. इथं फारामोर चिटकवायला पाहिजे तो फोटो. असं का? हे घ्या मग. फॅमी कॉल कुठं हरपला आता? थुक्याला चिटकवला हो फोटो. तिकडं मर, इथं नको येऊ माझ्या थोबाडाजवळ. चिंगे, आधार कार्ड देतो. आधार कार्ड बी आणेल मी. काऊन नाही आणला आधार कार्ड? आणायचं सांगितलं होतं मी तुला. आधार कार्डावर मग फोटो चांगला नव्हता येईल. अहो महाराणी, तो आधार कार्डावरचा फोटो पेपरात नव्हता छापाचा. इथे लागत होतं ते आधार कार्ड. अजून काही डॉक्युमेंट आलेले का संग? मतदान कार्ड आणले. दे मग, धकून घेऊ कसं बी. दे आता. हे घ्या. हे कोणाचं मतदान कार्ड आहे? भिकारचंद शनफड मळगुटे. माया बापाचं. अहो घुटण्यात मेंदू, तो मतदान कार्ड कुठे? उंदरानं नेले. अजून एखादं कार्ड आहे का तो याकडं? हा आहे. कोणतं कार्ड आहे? जिओचं सिम कार्ड. अरे तू कशाला लग्न करवला भो या पुरी संघ? हिला मेंदूच नाहीये ना. पुरी जिंदगी कशी काढतो तू हिच्या संघ? ओ माझ्या फोन मध्ये आहे हिच्या आधार कार्डाचा फोटो, चालेल का? हा दे. बरं झालं भाऊ, फोटो तरी होता. हा, सह्या करा हिच्यावर. मला सही नाही येत आम काय मावा. तवा तू तर बीएससी फायनल आहे, तुला सही बी येत नाही का? प्या करून पास व्हायले नाही. तुमचं लग्न संपन्न झालं. डबल मग तोंड बी नका दाखवू जिंदगीत. ऐ ऐ पोराची माय, अव ऐकती का? काय झालं? कौल आडू राहिले? ऐकू येतं मला. देवाला मोठा मोठा पलटी आणि कान ऐकायलाच दिले. कॅलेंडरात कॉल थोडी दिले. अव अवदास हा एक गुड न्यूज आहे. काय गुड न्यूज? तुमचे टकलीवर केस येऊ राहिले काय? तेनी त्यो भिकारचंद शनफड मळगुटेनी का त्याची पोरगी चिंगी पळून गेली. अव लय लपडेबाजी ती पोरगी. मी तिला 2दा-3दा पोरा संग गाडीवर बसून जाताना पाहिले. अव त्या पोरीचं पुरं खानदान लपडेबाज आहे. मला तर सोचूनच हसू येऊ राहिलं. ज्या पोरा संग त्या पोरीचं लग्न होईल त्या पोराचं तर वाटूळच आहे. आपलं पोट्ट कुठं जायले दिसू राहिली? जायला सगळ्या कांद्या मित्राच्या घरी अभ्यास करायला. सरप्राईज.
अरे सकरपराईस वाणी तोंडाच्या काय तमाशा यो. मॉम डॅड म्या कोर्ट मॅरेज केलं. म्हणजे तो पळून जाऊन लग्न केलं. हा. अरे चंडाळा म्या तो भरुशावर पुऱ्या गावात आयर करेल 2-3 लाख रुपये. आता कधी येईन तो आयर वापिस. रावल्या मी ह्या पोरीला माझ्या घरात राहू देणार नाही. मी यायच्या मनात राहीन. त्याच्या छातीला भोसक पाडून आत मन जाशील का त्याच्या मनात राहायला. हा. खाशीन काय गिळाल तर लागन ना तुला. याच्या प्रेमानच मग पोट भरून जात. या फक्त मनाच्या गोष्टी आहे. करे श्याम्या तो समजून सांगितलं नाही का यायला पळून जायच्या आधी. मामाजी येण्याच आमचं लग्न लावून गेलं. करे श्याम्या मी तर तुला लय चांगला समजत होतो. तू तर लय हरामखोर मनुष्य निघला. अरे पोरा मी तो या लग्नाची किती स्वप्न पाहिले होते. तो या मामीला लग्नात टोमणे मारणे होते. तो या आत्याला तो या लग्नामध्ये मळक्या साड्या देणं होत्या. अरे म्या बी लय मोठे मोठे स्वप्न पाहिले होते तो लग्नासाठी. मला माया सासूला साडी घ्यायची होती उंदरानं कतरेल. आणि माया सासऱ्याला एक ड्रेस घ्यायचा होता रस्त्यावरचा. कुर्तं पायजामा दोघायला जोडायर मायाकडून. ओय माया माय बाय पाहिलं काही नाही म्हणाचा. मग माया बहिणीला बोलताना तो जिबीला झोमलं नाही का काही. आता तुम्ही दोघं का हो सुरू. अरे तो कायमचं बंद पाडा आम्हाले. मी लोकांच्या पोरा पोरीला भस्कन नाव ठुजाय. आता लोक शेण घालायला नाव तोंडात. आता तुम्ही पाण्याची बाटली संग ठेवा जा एक. कोणा जर तुमच्या तोंडात शेण घातलं ना तर लगेच तोंड धुवून घ्या जा. तू चुकलं वा इथं मावा गळ्यातला घाम नळ्यात गेला आणि तुला चबरेपणा करायचा आहे का. ओ काकू काका जे झालं ते समुद्राला मिळालं. लहान समजून माफ करा यायला आता. अरे चोमडे हे लहान आहे का. भाकरच खाते नाही गु थोडी खाते. अरे भुरटे मामाच्या पोरी संग लग्न लावून देणार होते मी तो. ए मॉम काही बी नको फेकू. ती इतकी चांगली दिसणारी पोरगी तिने माझ्या संग लग्न थोडी केलं असतं. अरे तिला आवडत होता तू हाव म्हणी ती तुझ्या संग लग्नासाठी रात्रीच फोनाला द्यायचा. माच्या ना आपण हिरा सोडून कोणाच्या संगच लग्न केलं. काय म्हणलं. काही नाही जे नशिबात असलं तेच होतं म्हणलं. व माय बाई तू तर त्याला आतापासूनच कानाच्या खाली ठेवू राहिली. पुढे जाऊन त्याच्या डोक्यावर बसून नाचती काय. सासूबाई तुमचं पोरग होतं लग्नाच्या आधी. आता हे मावा नवरा. आता शिल्लकचा शहाणपणा करायचा नाही. आपली एकच फाईट सासूबाईची हालत टाईट.